होते, त्यामुळे देखील त्यांना त्रास या ठिकाणी झालेला आहे। अजूनही काही प्रवासी जे आहेत ते मोनोरेलमध्ये इथे आहेत, एक एक करून त्यांना बाहेर काढलं जाते। या लॅडरवरनं उतरणं कम से कम 400-500च्या वरती लोक असतील। एक अरे एकदम अभी एसी बंद होऊन कम से कम 2 तास झालेत। एसी बंद होता 2 तास कंटिन्युअसली एसी बंद आहे। लोकांना अजून आतमध्ये नाही करून प्रत्येक डब्यामध्ये ना 150-100-150 लोक तरी असतील प्रत्येक आतमध्ये आहेत, कारण का खूप हळूहळू निघतात ना पब्लिक। मोठ्या प्रमाणात गर्दी होती का? नाही, ह्या मोनोचा असाच प्रॉब्लेम आहे, पण आता ह्या टायमाला खूप जास्तच गर्दी होती, खूप ओव्हरलोड झालेली म्हणजे ट्रेन, तर त्यामुळे पण मे बी होऊ शकतं। पण एका डब्यात किती लोक बसतात आणि आता किती लोक होते? आताच्या टायमाला जी मेट्रो आपली ट्रेन लोकल ट्रेन कशी भरते त्या प्रकारे भरलेली होती ट्रेन। 1.5 तासांपासून मुंबईची मोनोरेल जी आहे ती संपूर्ण अडकलेली होती। या संपूर्ण मोनोरेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक जी आहे, प्रवासी अडकलेले होते। आपले TV9चे सहकारी आहेत सागर शिंदे, ते देखील या सगळ्या मोनोरेलमध्ये अडकलेले होते। एकंदरीतच थरार अनुभव होता। अग्निशामक दलाच्या जवानांकडून रेस्क्यू करण्यात आला आणि सगळ्या प्रवाशांना आता एक एक करून बाहेर काढण्यात येते। आपल्यासोबत सागर शिंदे आहेत, आपले सहकारी प्रतिनिधी। सागर, कसा अनुभव होता? एकंदरीतच काय घडलं? जवळपास 1.5 ते 2 तास तुम्ही मोनोरेलच्या आतमध्ये होता, काय प्रसंग होता? कशा पद्धतीने लोक भयावह परिस्थितीमध्ये होते आतमध्ये? अक्षय, अजूनही लोक भयावह परिस्थितीमध्ये आहेत। प्रचंड घाम आलाय लोकांना, काही लोकांनी कपडे काढलेले आहेत आतमध्ये, काही आजारी लोक आहेत, काही पेशंट आहेत आतमध्ये। माझ्या समोरच 2-3 लोक चक्कर येऊन पडले, त्यांना पाणी दिल्यावर त्यांना जरा बरं वाटलं, पण अजूनही भयावह परिस्थिती। मी स्वतः 1.5 तास त्यामध्ये होतो। श्वास घ्यायला त्रास होत होता। लोकांनी पलीकडच्या बाजूचं व्हेंटिलेशन फोडलं अक्षरशः आणि त्यातून श्वास घेतला लोकांनी। प्रचंड घबराट आहे। परंतु कशामुळे घटना ही घडली? काही तुम्हाला 1.5 तास तुम्ही आतमध्ये होता, 1 ते सव्वा तास, त्यावेळेस तुम्हाला काही सांगण्यात आलं का कशामुळे ही मोनोरेल बंद पडली आहे म्हणून? काही सूचना देण्यात आली नाही। तिथे एक इमर्जन्सी नंबर लिहिलेला आहे आतमध्ये, मी स्वतः त्याच्यावर फोन केला। 4 वेळा मी फोन केला, मला 4 वेळा रिस्पॉन्स दिला त्यांनी, पण टेक्निकल प्रॉब्लेम एवढंच सांगितलं। मी विचारलं किती वेळ लागेल, 10-15 मिनिटं, दुसरी ट्रेन येते, टो करायला लागेल असं मला सांगण्यात आलं। त्यानंतर मी फोन केला 5 वेळी, पण फोन स्विच ऑफ। परत मी 5 ते 6 वेळा फोन केला, त्यांचा फोन कदाचित अजूनही स्विच ऑफ। आज तुम्ही कामावरती होता, तर म्हणजे घरी जात असताना मोठ्या प्रमाणात मोनोरेलच्या संपूर्ण स्थानकावरती गर्दी होती, त्यावेळेस काही सूचना वगैरे त्यावेळेस देण्यात आलेल्या होत्या का? कॅपॅसिटीच्या अधिक लोकांनी मोनोरेलमध्ये आतमध्ये गेल्यामुळे ही संपूर्ण बंद झाली असं त्यांच्याकडनं स्पष्टीकरण आहे? कदाचित असू शकतं, कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक होते। कारण मी ज्यावेळी करी रोडच्या इथं ट्रेनमध्ये चढलो मोनोरेलमध्ये, त्यावेळी पहिल्यांदा तिकीट देत नव्हते का तर ओव्हरलोड आहे म्हणून, पण काही प्रवाशांनी गोंधळ घातला, त्यानंतर तिकीट द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ओव्हरलोड झाले, एकदम प्रचंड ओव्हरलोड झाल्यामुळे कदाचित झालं असं। परंतु भीती वाटली का आतमध्ये? कारण की जवळपास 1 ते सव्वा तास तुम्ही आतमध्ये होता, श्वास घेण्यासाठी त्रास होता, एकंदरीतच गरोदर महिला, वृद्ध लोक आतमध्ये अडकलेली होती सगळी आहेत। प्रचंड मला स्वतःला भीती वाटली, कारण मी एकतर तरुण आहे, पण माझ्यापेक्षा वृद्ध लोक आहेत, महिला आहेत, काही लहान मुलं आहेत, प्रचंड त्रास होतोय लोकांना। मला स्वतःला श्वास घ्यायला त्रास होत होता। आपले सागर शिंदे आपले सहकारी आहेत, TV9 मराठीमध्ये काम करतात आणि TV9 मराठीमध्ये काम करत असताना, काम झाल्यानंतर खरं तर घराच्या दिशेने जात असताना मोनोरेलमध्ये ते ह्याच बसलेले होते आणि घराकडे प्रवास करत होते, कारण की आज अनेक रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली होती। हार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे मोनोरेलचा पर्याय जो आहे तो लोकांना घ्यावा लागलेला होता आणि मोनोरेलमध्ये अधिकची जी आहे ती गर्दी झाल्यामुळे ही संपूर्ण मोनोरेल जी आहे ती बंद पडली असं मोनोरेल प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर शिंदे होते, ते देखील संपूर्ण भयावह परिस्थितीमध्ये होते, कारण की जवळपास 1 ते 1.5 तास या सगळ्यांना खरं तर आतमध्ये बसावं लागलं आणि भीतीचं वातावरण होतं, असे आपले सहकारी जे आहेत आतमध्ये अडकलेले सागर शिंदे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।